भगवान महेश्वर, भगवान महावीर यांनी दानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे। समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी माहेश्वरी समाजाने नेहमीच योगदान दिले आहे। या माध्यमातूनच समाजसेवा आणि राष्ट्रसेवा केली आहे। या समाजाला सेवेचा वारसा लाभलेला आहे। सेवेचा हा वारसा नवीन पिढी कायम ठेवेल असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केलेला आहे। नाशिक जिल्हा महेश्वरी सभा, डॉक्टर श्रीकांत कर्वा फाउंडेशन विद्यालय, कॉलेज, विद्यार्थी भवन, श्रद्धा आश्रम, रुग्णालय भूमिपूजन आणि आभार सोहळा आज दुपारी पंचवटी परिसरात आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी श्री बिर्ला बोलत होते। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, डॉक्टर श्रीकांत कर्वा, अंजली बिर्ला आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले। तसेच फाउंडेशनला देणगी देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला। श्री बिर्ला म्हणाले की महेश्वरी समाजाने स्वातंत्र्य आंदोलनात योगदान दिले आहे, त्यानंतर नवभारतच्या निर्मितीस योगदान दिले, त्यातूनच सामाजिक आर्थिक परिवर्तन घडविले। कोणत्याही प्रकारचे संकट आल्यावर हा समाज मदतीसाठी पुढे असतो। नव्याने सुरू होणारे विद्यालय, महाविद्यालय, इस्पितळाचा लाभ समाजातील सर्व घटकांना होणार आहे, त्यामुळे समाजाच्या विकासाला हातभार लागणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आता जागतिक पातळीवर आपला नावलौकिक उंचावणार आहे, असेही त्यांनी सांगितले। सभेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिनेश मुंदडा यांनी प्रास्ताविक केले। यावेळी माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले।